नमस्कार मित्रांनो, 2.80 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2000चा लाभ. 17 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहे आणि आता लवकरच जी आहे 18वा हप्ता सुद्धा जारी होणार आहे. आधार लिंक आणि ई-KYC करायची जी आहे सूचना सुद्धा आलेली आहे. आतापर्यंत जी आहे मित्रांनो PM किसान योजनेची जी आहे 17 हप्ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहे. लवकरच आता या योजनेचा 2000 रुपयाचा जो आहे तुमचा 18वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. याच्यामध्ये तब्बल जी आहे 2.80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येणार असल्याची जी आहे चर्चा आहे. याच्यासाठी तुम्हाला ई-KYC आणि तुमचं आधार लिंक करून घ्यायचं आहे. जर ई-KYC आणि आधार लिंक असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही जी आहे मित्रांनो, ही डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली. याच्यामध्ये वर्षाला जे आहे 6000 रुपये लाभ दिला जातो. या योजनेत दर 4 महिन्यानंतर 2000 रुपये पात्र जे शेतकरी आहे, लाभार्थी आहे, त्यांच्या खात्यात जमा केले जातात. याच्यासाठी तुमचं ई-KYC म्हणजे खातं जे आहे तुमचं ई-KYC आणि आधार लिंक असणं अनिवार्य आहे. आणि जर तुमचं आधार लिंक आणि ई-KYC नसेल तर तुम्हाला जे आहे याचा लाभ येत नाही. बरेचसे जे आहे आधार लिंक आहे असं म्हणतात, परंतु त्यांचं जे आहे आधारचं प्रॉब्लेम असतो. आधारच्या साईटवरती जाऊन एक वेळा चेक करून घ्यायचं कुठलं खातं आपलं लिंक आहे. त्यानंतर याशिवायच जे आहे महाराष्ट्रामध्ये एक दुसरी योजना सुरू केलेली आहे, ती म्हणजे शेतकरी महासन्मान योजना. याचासुद्धा 5वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे हे 2000 आणि याचेसुद्धा 2000. याच्या जे आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जे आहे वारंवार सूचना देण्यात आल्या आहे. आणि त्यानंतर जे आहे आत्तापर्यंत आधार लिंक काही शेतकऱ्यांनी ज्याच्यामध्ये आकडासुद्धा टाकलेला आहे. 5932 शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत जे ई-KYC केलेलं नाही आहे. हे पर्टिक्युलर एका जिल्ह्याचं आहे. तसं महाराष्ट्रामध्ये भरपूर जणांचं ई-KYC बाकी आहे. तर तुम्हाला ई-KYC आणि आधार लिंक करून घ्यायचं आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे आता तुम्हाला महासन्मान निधी आणि PM किसान योजना सन्मान निधी याच्यामध्ये जे आहे 2,000 रुपये म्हणजे 4000 रुपयाचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तरीही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.